झी 24 तास एक पाऊल पुढे. तुरुंगाच्या सुरक्षेला सुरुंग या विषयावर आपण चर्चा करतो. आपल्या सोबत आहेत सुधाकर सुराडकर, निलेश पावसकर, किरण बेदी आणि केपी जाधव. या सेगमेंटची तिसऱ्या आणि शेवटच्या सेगमेंटची सुरुवात करताना मी जाणार आहे किरण बेदी यांच्याकडे. किरण बेदी जी, बताइए कि इस केस में राम सिंह को और कैदियों को क्या टॉर्चर किया जाता था नॉर्मली इस तौर के जो बलात्कारी घटना में शामिल है उस कैदियों को टॉर्चर किया जाता है अन्य कैदियों से? क्या लगता है आपको, आपका क्या अनुभव है? ये मैं आरोप पर विश्वास नहीं कर सकती, क्योंकि कारण यह है कि तिहाड़ जेल एक बड़ा खुला जेल है. इसमें बहुत सारे एनजीओज और वॉलंटियर्स रोज जाते हैं, मीडिया भी जाता है, और तिहाड़ के प्रिजनर्स अपने राइट्स ज्यादा जानते हैं और इनको वकीलों की भी रेगुलरली विजिट रहती है. तो अगर इनके साथ कोई भी ऐसा बात हो तो वो अपना राइट जरूर एक्सरसाइज करते हैं. तिहाड़ की बात अलग है, तिहाड़ में ऐसी बातें हो नहीं सकती, लेकिन फिर भी अगर एक आध हुई है तो उस व्यक्ति की शिकायत करी जा सकती है और उसको रिलीफ भी मिलेगा. सुराडकर सर, मला तुम्हाला हाच प्रश्न घेऊन तुमच्याकडे यायचं आहे की गुन्ह्यांमध्ये फरक असतो. बरोबर आहे. चोरी केलेला, दरोडा टाकलेला, बँकेमध्ये फ्रॉड केलेला किंवा अशा प्रकारचे पाकिटमारी केलेला, महिलांवर अत्याचार केलेला आणि त्याहीपेक्षा सुद्धा अशा हाय प्रोफाईल केस मधला बलात्कारित आरोपी, इतर जे सगळे गुन्हेगार कैदी असतात ज्यांच्यावर गुन्ह्याचे आरोप ठेवलेले आहेत, त्यांचा या कैद्याकडे पाहायचा दृष्टिकोन वेगळा असत नाही का? असतो ना, नक्कीच असतो आणि असायलाही पाहिजे. कारण हे इतकं हीन कृत्य आहे की अशा माणसाला बघण्याचा दृष्टिकोन आहे सर्व इतरांचा वेगळाच राहिला पाहिजे. आणि मी यात फरक करतो. हा जो गुन्हा केलाय ना रामसिंगनी, हा गुन्हा समाजाच्या विरुद्ध आहे. कारण कुठलीच मुलगी, कुणाची आपली कोणाची बहीण असू शकते, आई असू शकते, मुलगी असू शकते, ती सेफ नाही. कारण वैयक्तिक गुन्हा जो आहे आणि समाजाविरुद्धचा गुन्हा आहे, यात मी फरक करतो. समाजविरोधाचा गुन्हा आहे, त्याला अगदी सहानुभूती दाखवूच नाही असं तर या मताचं आहे मी. कदाचित आपल्याला ते फार कठोर वाटेल, पण रामसिंग सारख्या माणसाच्या आत्महत्याबद्दल मला काहीही वाईट वाटत नाही. बरोबर आहे. आणि कोणत्याही प्रकारचं त्याला सहानुभूती या कार्यक्रमातून जनरेट व्हावी असा आपला उद्देशही नाही आहे. परंतु या निमित्तानं ज्या काही तुरुंग प्रशासनाच्या त्रुटी समोर येत आहेत, आजचं तुरुंग प्रशासन नेमकं कसं आहे? मग मी स्पष्ट सांगतो. आपण बघताना काय ना की फार वस्तुस्थिती बघत नाही. मग तुम्हाला तिथल्या संपूर्ण व्यवस्था सुधाराव्या लागतील आणि सर्वात आधी तुम्हाला जे सर्वात खालचा कर्मचारी आहे त्याला कसा सर्वात जास्त चांगले पगार मिळतील, सोयी मिळतील, सर्व हे बघायला लागेल. आज तेच झालं, पोलिसातही तेच झालंय. शिपायांकडे किती लक्ष आहे, किती लोकांना राहायला घर आहेत, किती लोकांना त्यांच्या कुटुंबांना चांगलं शिक्षण मिळते, मुलांना चांगलं शिक्षण मिळते वगैरे, समाजात मान किती मिळतो. मला वाटतं हे जर सर्व सोडवायचं असेल ना तर संपूर्ण व्यवस्थाच आपल्याला सुधारावी लागेल आणि त्या तळापासून वरपर्यंत सुधारणा करावी लागेल. तळापासून वरपर्यंत सुधारणा करावी लागेल असं आता सुराडकर सर म्हणतायत. मला पावसकर साहेब तुमच्याकडे यायचं आहे आणि तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की नेमक्या काय सुधारणा? प्रिझन ऍक्ट आहे आपल्याकडे, बरोबर आहे. मग नेमक्या सगळं कायद्यात लिहिलं गेलेलं आहे कसं असावं, तरी सुद्धा त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही आणि आपण अजूनही सुधारणांची मागणी करतो. नेमकी मेख कुठे आहे? काय चुकतंय? कशामुळे होतंय? नाही, नेमकं काय झालेलं आहे की आपल्याकडे कायदे सगळे आहेत पण अंमलबजावणी करण्याची प्रामाणिक इच्छा कोणामध्ये दिसत नाही. आजकाल कर्तव्य एखाद्याने पूर्ण प्रामाणिकपणाने केलं की त्यानंतर त्याचं कौतुक केलं जातं की अरे वा तू फार चांगलं काम केलंस. प्रत्यक्षात ते त्याचं नेहमीच कर्तव्य असतं. एखाद्या अधिकाऱ्याने एखादं काम यशस्वी केलं की त्याचं फार कौतुक केलं जातं, अरे वा वा फार छान, पण त्यासाठीच त्याची नियुक्ती असते. मग ही मनोवृत्ती जोपर्यंत आपण बदलत नाही तोपर्यंत, लोकांचा आपल्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत नाही तोपर्यंत ह्या पद्धतीची परिस्थिती चालू राहणार आहे. आता जे कायदे आहेत त्या कायद्यांची फक्त अंमलबजावणी करायला पाहिजे आणि अंमलबजावणीमध्ये त्रुटी राहत असतील तर त्याच्यासाठी त्या माणसाला अकाउंटेबल केलं पाहिजे, त्याला जबाबदार धरलं गेलं पाहिजे. त्याचा होता अधीक्षक होता तो आणि तिथला मेडिकल सुप्रिटेंडंट की ज्यांनी त्याच्या अशा आत्महत्येच्या सिम्पटम्स पकडल्या नाहीत, सूचना तो कॅच करू शकला नाही, विशेषतः अशा हाय प्रोफाईल केसमधल्या. याबद्दल या दोघांना कुठला कायदा दाखवून त्यांच्यावर खटला दाखल केला जाऊ शकतो का? नाही, कसं आहे, कामामध्ये कुचराई हे प्रत्येक कायद्यामध्ये एक कलम असतंच की आपल्या कामामध्ये त्याने काही कुचराई केली, कसूर केली तर त्याच्यासाठी प्रत्येकामध्ये आणि त्याला डिपार्टमेंटल इन्क्वायरी वगैरे अशा आहेत. माझं म्हणणं एवढंच आहे, रामसिंग जसं म्हणतो आपण म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सुकावतो. रामसिंग गेला, त्याचं कृत्य घृणास्पद होतं, तो त्या योग्यतेचा होता की त्याने या समाजातून लवकर जायला हवं होतं, त्या हिशोबाने तो गेला. कायद्याच्या अधिकारांना जाण्याऐवजी तो स्वतःच्या कर्माने गेला असं म्हणूया फार तर. पण त्यामुळे तुरुंग प्रशासनाला त्याची सवय नाही द्यायला पाहिजे की तर रामसिंग गेला, चला बरं झालं म्हणून सगळेच गेले तरी
तरी चालतील अशा पद्धतीचा ढिसाळपणा चालला नाही पाहिजे. म्हणून याच्याकडे एक आय ओपनर म्हणून बरोबर आहे. हाच ढिसाळपणा होऊ नये म्हणून 2 प्रश्न घेऊन मी के.पी. जाधव सरांकडे जातोय. के.पी. जाधव, माझा पहिला प्रश्न आहे की अशा प्रकारचा ढिसाळपणा न येण्याकरता, आत्महत्या रोखण्याकरता तुरुंग प्रशासनानं काय करायला हवं? भाग क्रमांक 1. आणि नंबर 2, कैद्यांची संख्या भरमसाठ वाढते, तुरुंग कमी पडतायत, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर कमी पडतंय, कायद्याच्या अंमलबजावणीतल्या त्रुटींमुळे अशा घटना वाढतायत का? महत्वाचा तुम्ही जो प्रश्न विचारला तो आता एकदम महत्वाचा प्रश्न विचारला. आत्महत्या रोखण्यासाठी काय केलं पाहिजे? याच्यासाठी एकच की पोलिसांमार्फत ज्यावेळेस आरोपी कारागृहात दाखल होतो त्यावेळेला पोलिसांमार्फत त्या आरोपीची हिस्ट्री पूर्ण यायला पाहिजे. आज जो मेडिकल रिपोर्ट येतो इतका फिजिकली फिट, जखमा नाहीत वगैरे असा येतो, तर तो आणि त्यांच्या कुटुंबाकडनं घेऊन की हा आत्महत्या प्रवृत्तीचा माणूस आहे का अशा स्वरूपाचा रिपोर्ट आपल्याला मिळायला पाहिजे. त्यामुळे त्याच्यावर त्याप्रमाणे लक्ष ठेवता येईल. आणि मी मगाशीच सांगितलं होतं की एक सायकॅट्रिक सोशल वर्कर जर राहिले तर त्याची केस फाईल तयार होईल आणि त्याच्यावर एक तुरुंग प्रशासन चांगलं लक्ष ठेवू शकेल. दुसरा प्रश्न, भरमसाठ वाढलेली तर संख्या आहे जेलमध्ये, तर त्यासाठी आपल्याला जरी संख्या वाढली तरी काय बिघडत नाही, परंतु जर सुरक्षा व्यवस्थामध्ये पूर्णप्रमाणे स्टाफ नेमणुका झाल्या, त्यांना अगदी विक्यूप काही गरज नाही, परंतु त्यांना नॉलेज प्रत्येकाचं की ह्युमन बिहेवियरबद्दलचं नॉलेज प्राथमिक स्वरूपाचं प्रत्येकाला ट्रेनिंग स्वरूपामध्येच मिळायला पाहिजे. सायकोलॉजीचं थोडंसं सब्जेक्ट हा प्रत्येका ट्रेनिंगमध्ये, शिपायाचा असो किंवा अधिकाऱ्याचा असो, त्याच्या ट्रेनिंगमध्ये तो महत्त्वाचा पार्ट घ्यायला पाहिजे की त्याचं एक फिजिकल मेंटल सिम्पटम्स जे ॲपिअरन्सवरूनच लक्षात यायला पाहिजे. अशा स्वरूपाचं जरी शिक्षण प्रत्येकाला मिळालं तरी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी रोखता येतील. आणि रात्रीची सुरक्षा व्यवस्था, आपण जर या पॉईंटवर आलोच आहोत की मोस्टली आत्महत्या झालेल्या आहेत या रात्रीच्या वेळी झालेल्या, दिवसा नाही. दिवसा प्रयत्न झालेले परंतु कर्मचाऱ्यांच्या सक्सेसफुल झाले नाहीत. आपल्याकडे वेळ अत्यंत थोडा आहे. सुराडकर सर, मला तुम्ही सांगा, कैद्यांची वाढती संख्या ही आपण अशा प्रकारच्या घटनांकडे पाहायची पळवाट म्हणून बघणार आहोत का यापुढे, का हे चुकीचं आहे? मी आता तुमच्या मूळ प्रश्नाला जातो की तुम्ही जे म्हटलं ना की एका बांधवाला जे बलात्कार केला आणि त्याला आधी केलेलं होतं वगैरे, तर जर आपली न्यायव्यवस्था, आणि न्यायव्यवस्था जेव्हा म्हणतो मी तिथे न्यायाधीश पण आलेत, न्यायाधीश, पोलीस, जेल अथॉरिटीज, ॲडव्होकेट्स, आम्ही सर्वांनी जर व्यवस्थित कामं केलीत, साक्षीदार, आणि लवकरात लवकर कडक शिक्षा झाली पाहिजे एक गोष्ट, आणि जे निर्दोषी निरपराधी लोक आहेत ते ताबडतोब सुटले पाहिजे. अंडर ट्रायलला फार काळ ठेवता कामा नये. अंडर ट्रायलला जसं मी सांगितलं की त्या गुन्ह्याच्यासाठी जी शिक्षा आहे त्यापेक्षा जास्त का ते जेलमध्ये राहतात, का तर त्यांच्याकडे पैसा नाही, जामीन देऊ शकत नाही. तर ही परिस्थिती बदलावी लागेल आपल्याला. पण कैद्यांची संख्या वाढतेय ही तिथल्या ढिसा कारभाराला पळवाट असता कामा नाही असू शकत नाही. मी या कार्यक्रमाचा शेवट करताना एक आखिरी सवाल मैडम आपसे पूछना चाहता हूं, किरण बेदी जी से आखिरी सवाल मैं पूछना चाहता हूं कि क्या कैदियों की तादाद दिन ब दिन बढ़ती जा रही है? क्या यही कारण है कि हमारे कैदियों के ऊपर अच्छी तरह से हम मॉनिटरिंग नहीं कर पाते? इसीलिए मैंने कहा है कि प्रिजन के बैरक्स में और प्रिजन के सेल्स में कैमरे लगवा देने चाहिए, ताकि आप कंट्रोल रूम से बैठ के देख सको कि प्रिजन के सेल में और बैरक में क्या हो रहा है, चाहे वो रात के 2 बजे चाहे रात के 4 बजे, कोई फर्क नहीं पड़ता, पता चल जाएगा. सेल्स में अगर आप कैमराज लगवा दोगे तो फिर ऐसी हरकत के चांसेस 0 हो जाएंगे. बरोबर आहे. अशा प्रकारच्या गोष्टी जर थांबवायच्या असतील तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जेवढा करायला हवा तेवढंच. पावसकर म्हणले त्याप्रमाणे प्रिझन ऍक्ट जो आहे त्याची अंमलबजावणी अत्यंत कठोरपणे व्हायला हवी. त्याहीपेक्षा सुद्धा सुराडकर सरांनी जो अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला तो समुपदेशनाचा, आणि आता के.पी. जाधव यांनी या प्रश्नाचं विवेचन करताना तुरुंगातली एकूणच व्यवस्था कशी असते आणि त्यातल्या त्रुटींवर जे बोट ठेवलं तेही आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आजच्या कार्यक्रमात रोखठोक प्रश्न काय होता तो आपण पुन्हा पाहूया आणि जनतेचा कौल काय आहे. रामसिंगच्या आत्महत्येला तुरुंग प्रशासनाचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे का? 70% लोक म्हणताय होय, तुरुंग प्रशासनाचा निष्काळजीपणाच कारणीभूत आहे, तर 30% लोक असं म्हणतायत की नाही, यामध्ये तुरुंग प्रशासनाचा निष्काळजीपणा नाही. आपण पाहत आहोत कार्यक्रम.
तुरुंगाच्या सुरक्षेला सुरंग या विषयावर चर्चा करण्यात माझ्यासोबत होते सुधाकर सुराडकर, निलेश पावसकर, किरण बेदी आणि KP जाधव या चारही मान्यवरांचे या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.